पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा. जामनेर तालुक्यातील सोनाळा येथील स्वप्नील संजय पाटील यांनी सागर सीड कंपनीच्या बोगस बियाणांमुळे झालेल्या नुकसानीबाबत कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. स्वप्नील पाटील यांनी आपल्या सोनाळा शिवारातील गट क्रमांक 67 मधील 1 हेक्टर जमिनीत सागर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे खरबूज बियाणे कमल सिंधू कृषी केंद्र जामनेर येथून खरेदी करून 20 डिसेंबर 2024 रोजी लागवड केली होती. परंतु बियाणांची उगवण क्षमता केवळ 5-10% असल्याचे दिसून आले. याबाबत स्वप्नील पाटील यांनी तात्काळ कमल सिंधू कृषी केंद्राकडे तक्रार नोंदवली. कृषी केंद्राच्या माध्यमातून सागर कंपनीचे अधिकारी विशाल महाजन आणि गोपाल चौधरी यांनी प्रत्यक्ष शेताला भेट दिली. मात्र पाहणी करून ही कोणता ठोस निर्णय न घेता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर केलेल्या फोन कॉल्सना प्रतिसाद न देत तुमच्याकडून जे शक्य असेल ते करून घ्या असे उत्तर देत फोन कट केला, अशी माहिती पाटील यांनी दिली. स्वप्नील पाटील यांनी सांगितले ते एक गरीब शेतकरी असून या नुकसानीमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांनी सागर सीड कंपनीकडे आपल्याला लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे, जामनेर. नमस्कार, मी स्वप्नील संजय पाटील, राहणार सोनाळा तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मी गेल्या महिन्यात 20 तारखेला माझ्या 2 एकर क्षेत्रामध्ये खरबूजची लागवड केली. त्यासाठी मी कमल सिंधू या कृषी केंद्राहून जामनेरवरनं सागर सीडचे विजय व्हरायटी चूज केली आणि ती लागवड केली. लागवडीच्या जवळजवळ 8 ते 9 दिवसानंतर खरबूज हे पूर्ण दिसायला लागतं. आज जवळजवळ 15 ते 16 दिवस होत आहेत. खरबूज हे मला पूर्ण क्षेत्रामध्ये 5 ते 10% दिसायला सुरुवात झालेली आहे. 15व्या दिवशी जर्मिनेशन हे कुठल्याच खरबूज किंवा टरबूज कुठल्याच व्हरायटीचं कुठल्याच बियाण्याचं होत नाही. शेतात उगलेल्या पूर्ण खरबूजची मी कमल सिंधूवर जाऊन तक्रार केली, कंप्लेंट केली. त्यांनी मला सागर सीडचे जे साहेब आहेत त्यांच्याशी भेटवून दिलं. पण सागर सीडचा जो विशाल महाजन या नावाचा माणूस आहे तो इथं येऊन गेला, बघून गेला. त्याला सर्व व्यवस्थित वाटलं. त्याला बी पण दाखवली. बी फुगलेली नव्हती. बी ज्या आहे त्या कंडिशनमध्ये पडलेली आहे. 15व्या दिवशी जर बी फुगत नाही आहे तर ती बी पूर्णपणे डेड झालेली आहे. हे मला भरपूर लोकांनी सांगितले, भरपूर अनुभवी लोकांनी सांगितले. आणि आता जवळजवळ 15 नाही, आता 17वा 18वा दिवस निघत आहे तरी पण ती बी खालून निघत नाही. बी जशीच तशी पडलेली आहे. ते आहे त्या कंडिशनमध्ये बी असल्यामुळे मी त्यांना फोन केला. त्या गोपाल चौधरी हे त्या आपल्या डिव्हिजनचे मॅनेजर आहेत. जामनेर तालुक्यामध्ये ते फिरत असतात. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी पण उडवाउडीची उत्तर दिली. परत मी कमल सिंधूवर गेलो. कमल सिंधूला सांगितलं, त्यांच्या काजरे साहेबांना सांगितलं. ते बोलले मला तुमच्याजवळ बिल आहे, तुम्ही जे असेल ते तुमच्या परीने तुम्ही करू शकतात, काही हरकत नाही. मला एवढंच म्हणायचं आहे, जर मी बी घेतो तर तुमच्या भरोश्यावर घेतो आहे आणि माझ्या क्षेत्रात फक्त 5% बियाणं उगतं आहे. ही कंपनीसुद्धा जबाबदारी घेत नाही. याचं आम्ही काय करायचं, शेतकऱ्यांनी काय करायचं? पाहू शकता जर्मिनेशन कशा प्रकारे झालेलं आहे. हे बघा, हे आहे सुरुवातीचं 9 दिवसाचं बी जे 9व्या दिवशी दिसतं ते, आणि त्याच्या बाजूला आहे हे 16व्या-17व्या दिवसाचं बी. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जर फरक समजला तर 7 ते 8 दिवसाचा फरक आहे. हे बघा जर्मिनेशन, सागर सीडचे विजय व्हरायटीचे जर्मिनेशन. हे माझाच अनुभव. 2-3 शेतकऱ्यांनी पण मला तेच सांगितले सागर सीड लावून. हे बघा, यानंतर कोणतं बी उगलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31व्या ठिकाणी बी दुसरं उगलेलं आहे. तर शेतकऱ्याने काय करावं? आणि त्यांचा साहेब येऊन गेला. तो मला म्हणतो कंपनीचा याच्यात काही दोष नाही. एवढ्या साऱ्या 2 हेक्टर क्षेत्रामध्ये फक्त 15% बियाणं उगलेलं आहे, ते बी 17व्या दिवशी. तर शेतकऱ्यांनी प्लीज जाणीव घ्यावी. सागर सीडचा वापर करू नका. एकदम खराब आणि बोगस डुप्लिकेट बियाणं प्रोव्हाइड करतात. क्षेत्रामध्ये मला होणारं उत्पन्न हे 5 ते 6 लाखाचं झालेलं असतं. आज ते उत्पन्न 0 आणि जे माझ्या डोक्यावर कर्ज झाले
पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।